लोकसभा विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या आक्षेपार्ह बेताल वक्तव्याचा हिंगोलीत काँग्रेसतर्फे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले। तर असं असून तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी असं निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले। तर हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्तेही आक्रमक भूमिका घेतली आहे। तर काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कमिटीच्या वतीने गांधी चौकातून एल्गार पुकारला आणि मोटरसायकल रॅली काढून बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी चक्क खासदार राहुल गांधी यांची जीभ कापून आणेल त्याला 11 लाखांचे बक्षीस देण्यात येईल असे आक्षेपार्ह वक्तव्य केले आणि मित्र पक्ष आणि भाजपकडून जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे कारस्थान रचले जात आहे। या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य कार्यकर्त्या निषेध आंदोलन करण्यात आले। तर यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयावर जाऊन आंदोलन करत आपल्या विविध मागण्यांचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले। यावेळी या निषेध आंदोलनात अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवून निषेध व्यक्त केला। संबंधित बेताल वक्तव्य करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी देखील माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि युवा कार्यकर्त्यांनी केली आहे। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मोदी शाह शर्म करो, शर्म नहीं तो डूब मरो, डूब मरो। शिंदे फडणवीस मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। शिंदे फडणवीस मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। या शिंदेचा करायचा काय? या फडणवीस राहुलजी गांधी यांना जीप कापतोच असं म्हटलं नाही, तर त्याच्या आधीसुद्धा काही बयान झाले की इंदिरा गांधी आणि राजीवजी गांधी यांच्यासारखं तुमचंसुद्धा आम्ही मर्डर करून टाकू हे सुद्धा भाषण झालेलं आहे। हे सांगितल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा जीप छाटू म्हणून सांगितलं। या महायुतीचे आणि म्हणजे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष जे आहेत, एक माणूस वेगवेगळे बेताल असं वक्तव्य सारखं करत आहेत। या भारतामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का नाही हा आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला। इतक्या धमक्या दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची कारवाई त्यांच्यावर होत नाही। धमक्या याच्यामध्ये भारतामध्ये मोदीच्या राज्यामध्ये या ठिकाणी हुकुमशाही आली का काय हे जनसामान्याला आम्हाला तुम्हाला सगळ्याला या ठिकाणी हा प्रश्न पडलेला आहे। म्हणून एवढ्या मोठ्या याच्यामध्ये खुल्या आम धमक्या देण्याचं काम जर हे करत असतील, ठीक आहे, निवडणुकीमध्ये जनता याला पाहिल्याशिवाय सोडणार नाही, पण अशी जर धमक्या देत असतील, असे नेते मारायचं काम जर करत असतील आणि अशा धमक्या देऊन ते वोटिंग घेण्याचं जर काम करत असेल तर निश्चित या भारताची जनतासुद्धा काही वेळी राहिलेली नाही। त्या भारताची जनतासुद्धा त्यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवून देतील। पहिल्यांदा या ठिकाणी दिल्लीतील भाजप नेता तद्वीर सिंह मारवा यांनी सांगितलं इंदिरा गांधी आणि राहुल गांधीसारखं तुमची आम्ही हाल करून टाकू। त्यानंतर भाजपचे दुसरे केंद्रीय मंत्री रणजीत बिट्टू यांनी सुद्धा सांगितलं की आतंकवादी आहे, फलानं आहे, बिस्तान आहे। म्हणजे मंत्री राहिलेल्या लोकांना आपण काय बोलावं जर हे कळत नसत तर खरंच या देशाचं दुर्दैव या ठिकाणी म्हटलं पाहिजे। त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं 70 वर्षामध्ये काँग्रेसनं जे केलं नाही ते आम्ही करून दाखवतो, आणि खरंच हे त्याप्रमाणे करून दाखवतात का ही आम्हाला शंका या ठिकाणी यायला लागली। त्या 70 वर्षामध्ये हा काँग्रेस त्या ठिकाणी स्वातंत्र्यामध्ये जगत होता आणि आज हुकुमशाहीमध्ये जगतोय, आणि ती हुकुमशाही नष्ट करण्याकरता आम्ही निश्चितपणे लढा दिल्याशिवाय या ठिकाणी मग ते संजय गायकवाड असो, ते बोंडे असो, वेगवेगळे वक्तव्य या ठिकाणी जिभेचे चटके द्या। अरे काय तुम्ही बोलता, काय दम असेल तर समोर या, काय करायचं पाहून। राहुल गांधी संपत्ती आहे वारंवार त्यांना असं खंडित करत आहे। ज्यावेळेस कन्याकुमारी ते काश्मीर, जम्मू काश्मीर हे जे दौरे काढले, लोकांचा प्रतिसाद पाहिला, मोहब्बत की दुकान त्यांनी खोलण्याचं काम या ठिकाणी केलं। लोकांमध्ये एक आपुलकी निर्माण त्यांच्याबद्दल झाली आहे, आणि त्याचाच परिणाम आपण लोकसभेला पाहिला आहे। त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे, आणि पायाखालची वाळू घसरते म्हणून यांना काय बोलावं। जसं बावचळले म्हटलं तर हरकत नाही, ते बावचळले, ह्याला समजेल आपण काय बोलावं। एखाद्या माणसाला काही करता येत नाही तो चिडून बोलतो आणि असं करील तसं करील, मारून टाक, त्या प्रकारची भाषा यांची वाहिली। निश्चितपणे आम्ही राहुल गांधीच्या सोबत आहोतच।
त्याच्या पाठीमागं आहोतच. त्याच्या केसायला जरी धक्का लागला तर काय होईल